हल्ली हॉलवर लग्न होत असतात, परंतु आपल्या कोकणात काही ठराविक लग्न होतात, पण जी काही मज्जा असते ती आपल्या कोकणातल्या लग्न कार्यात असते, तर ती आपल्या पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिखले स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे आपण बघतोय मागे अगदी बॅनर लागलाय श्रीकांत आणि लग्न आहे. तर बघतोय आपण पूर्ण गावची मंडळी, वारात मंडळी निघणार आहेत. आता आपण जाणार आहोत लग्नासाठी. तर गाव जेवण होत आहे. नवरदेवाचे भाऊजी आणि आपलं नवरदेव इकडे बसलाय जेवायला. तर पाहूया आपण. बघतोय नवरदेवासोबत बसलेत त्याचे मामा आणि सर्व गडबड गोंधळ सुरू आहे. इकडे महिला मंडळी सुद्धा आहेत, अगदी खास मुंबईवरून सुद्धा आलेत लग्नासाठी मंडळी. पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत. आपण बघतोय आपले गावचे होतकरू तरुण मंडळी अगदी जेवण सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. हा, इकडे आपला तन्मय आहे, खास पाणी वाटप करतोय. नवरदेवाला द्या रे बाबा नो सर्व काय. काही मामा सुद्धा मुंबईतून आलेत, अगदी सहकार्य करून सर्व कसे कार्यक्रम आपल्या गावाकडे कसं कार्यक्रम साजरा करतात आपण पाहायला भेटतोय. लग्न कार्य समोर बघतोय आपण, भावाच्या लग्नाचं अगदी बॅनर लागलेला आहे. ची श्रीकांत आणि ऋषाली शुभविवाह दिनांक 26 एप्रिल 2024. तर भाऊ आज एकदम खुशीत आहे. आजचा त्याच्या आयुष्यातील जीवनातील एकदम आनंदाचा दिवस आहे. पाहूया आपण. तर पहा मित्रांनो, आपल्यासोबत आहे नवरदेव आणि अगदी खुशीत आहे. आजचा दिवस आहे त्याच्या जीवनातील एकदम आनंदाचा दिवस आहे. तर हा दिवस एकदाच येतो आपल्या आयुष्यात सर्वांच्या. तर झाली सर्व तयारी, एकदम खुशी मजेत. तर चला आता जाऊया आपण नवरीकडे. पिचोडली या गावामध्ये सावंतवाडीमध्ये जाणार आहोत. तर पाहूया श्रीकांतचा आणि ऋषालीचा शुभविवाहाचा कार्यक्रम पाहत राहा अगदी शेवटपर्यंत. तर मंडळी, गाव जेवण सुरू आहे आणि आता आपण बसलोय जेवायला, अगदी पंक्तीत आहोत. आणि आपण बघूया सर्व पाहुणे मंडळी आहेत, गावचे मंडळी आहेत, सर्व गावजेवणा बसलेत. अगदी अंगणामध्ये पंगत लागले भली मोठी. इकडे तुषार मिरची घेऊन आलाय, इकडे राजूदा पापड लावतोय, इकडे बारक्यात आहे. कसली भाजी आणली? वाटाण्याची. सर्व तरुण होतकरू मंडळी. इकडे सँटी पण आहे. हे तन्मय, लास घे, पाणी लाव पटापट. मंडळी या सुरुवात करूया. अजून आपल्या ताटात वाढत आहेत. तर बारक्यादा आलाय, भाजी वाढत आहे आपल्याला. इकडे कोबीची भाजी आहे, बघा काय काय आहे. अजून यायचं आहे, पापड आहे, वाटाण्याची भाजी, मिरची आहे, कोबीची भाजी आहे, आणखीन डाळ भात. तर मंडळी इकडे बघा आपले मित्रमंडळी पण बसलेत सर्व, अगदी भोजनाचा आनंद घेत आहेत अगदी पंक्तीत बसून. अक्षयला सर्व भेटलंय भात डाळ, त्याने जेवायला सुरुवात केली. आपल्या अजून भात नाही भेटला, तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवूया. मामा आले डाळ घेऊन, आम्हाला भात द्या पहिला. तर म्हणजे आता बघतोय आपण, आपल्या जेवण वाढत होते हे मुंबईकर वगैरे आहेत तरुण मित्रमंडळी, तर त्यांना आपण थोडं वाढूया. आता वाढतोय जेवण, जेवायला बसले. बघतोय जेवायला बसलेत, त्यांना काय लागतंय, काय पाहिजे बोला. डाळ देऊया. गाव जेवण पडतंय आणि आपण बघतोय आता गावच्या महिला बसल्यात जेवायला. तर आपल्याला महिलांनीच आजचं जेवण बनवलेलं आहे. अगदी महिलांच्या सहकार्यातून आपलं लग्न कार्याचं, सार्वजनिक कार्यातलं जेवण वगैरे होत असतं. आणि आता महिला मंडळ बसलेत जेवायला. आपण बघतोय आपले तरुण वर्ग, पोरं जेवण वाढताना. अगदी स्वादिष्ट असं जेवण महिला मंडळ करत असतात महिलांच्या सहकार्यातून. इकडे पण बसलेत सर्व. इकडे
जेवण वाढतंय तिकडे सर्व आणि आपले होतकरू तरुण वर्ग. तर मित्रांनो बघतोय आपण लग्नाचा श्रीकांतच्या लग्नाचा मांडव कसा सजवलेला आहे आणि आपण आता जेवून झालोय. तर आता आपण सुद्धा जाऊया जरा मस्त की तयार होऊया आणि लग्नाला निघूया. बघतोय अगदी कसा मस्त मांडव सजवलेला आहे. इकडे महिला मंडळांचं जेवण होत आहे. मित्रांनो बघतोय आपण नवऱ्याची गाडी पण आली आणि आता नवऱ्याच्या गाडीला मस्त आहे की आपण सजवतोय. नवऱ्याचं नाव, नवरा नवरीचं नाव, गुलाबाचे फुलं पण आणलेत भरपूर बघा, लावायचेत आपल्याला. उडला पाहिजे, हवा घ्यायचं उडल नाही. आपले श्रीकांतचे सर्व मित्रमंडळी आलेत गाडीला सजवायला. श्रीकांतच्या लग्नाची अगदी जोरदार तयारी करतात, अगदी खूप मेहनत घेत आहेत सर्वजण. तर मंडळी बघतोय आता आपण अगदी श्रीकांतच्या लग्नाला जायसाठी तयारी झालेलो आहोत. तयार झालो एकदम वराडे आणि बघा छोटा सुद्धा आहे, अगदी छोटी मुलं पण झालेत तयार अगदी. आणि बँजो वाजायला सुरुवात झाली. नवरा मुलगा आता निघालाय, घरातून बाहेर निघतोय जाण्यासाठी. आपण निघतोय नवरी मुलीकडे. तर पाहूया. तर चला नवरी मुलीकडे आपण पाहूया. आपला नवरा मुलगा नवरदेव श्रीकांत. नवऱ्यासोबत नवऱ्याच्या करवल्या पण बघतोय आपण आणि वराडी मंडळी. इकडे आपला बँजो वाजतोय आणि इकडे नवऱ्याची गाडी सजवलेली आहे अगदी छानपैकी. आणि नवरदेव सुद्धा आपला आता गाडीमध्ये बसतोय. अगदी आपण नवरीकडे जायला निघालोय. सर्व करवली मंडळी, वराडी मंडळी आपण बघतोय. हा बघा आपला इकडे नवरदेव श्रीकांत एकदम मस्त खुशीत आहे. तर चला मंडळी बघतोय आपण नवरा आपला गाडीमध्ये बसलेला आहे. श्रीकांत हो नवरदेव चला थोड्याच वेळात गाडी आपली सुटेल नवरदेवांची आणि आपण सुद्धा जाऊया त्यांच्यासोबत त्यांच्यावर अक्षता टाकायला. वृषालीवर आणि आपल्या श्रीकांतवर दोघांचा शुभविवाह पाहूया आपण. तर बघतोय आपण या इकडे वाजंत्र्यांची गाडी पुढे आपण बघतोय नवरदेवाची गाडी थांबले. शिववरती आपल्या शिवा करतायत. आपण पण बघतोय बाईक घेऊन निघालाय. रोशन आहे, बाबा पण आहेत आणि इकडे शरददा पण आलाय आणि मागून येत आहेत बाईक घेऊन पोरं. तर चला निघूया. तर बघतोय म्हणजे आपण आता आपला नवरदेव चित्रोली सावंतवाडीमध्ये येऊन पोचलेला आहे आणि अगदी ढोल ताशाच्या गजरात नवरदेवाचं आगमन होत आहे. आता आपण बघतोय नवरदेव येतोय आणि इकडे जाणीवचं आहे. तर इथे जाणीवशावर बसवणार आहोत आपण.
पण आलेला आहे. मित्रांनो बघतोय आपण नवरा आपला येऊन जाणीवशावर बसलेला आहे. अगदी खालबाजा पण थांबलेला आहे. तर म्हणजे बघतोय आपण नवरी मुडी कडून आता करवले आलेत आणि नवऱ्याचे पाय धुताना आपण बघतोय. आत्ताच चहा पाणी झाले. नवरदेवांचे पाय वगैरे धुतलेत आणि मामाच्या लग्नात रुद्र सुद्धा अगदी नटून थटून आलेला आहे. मामाच्या लग्नात अगदी नाचतोय वगैरे मजा करतोय. पाहूया आपण पुढे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आता जंगम आलेले आहेत नवरदेवाच्या येथील विधी करायला. तिकडे यजमानी आहेत. तर आपण बघतोय येथील पूजेचं साहित्य जंगम काका मांडतायत. लग्नाच्या आधीच्या विधी. ओम शिवाय मा. एक ओटी पण द्याल का आपली वाल्याची ओटी? नाही तर घ्या, मी पूजा करतो तुम्हाला. हा हा काय लिहिलंय का? हात जोडायचे. गणपती 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 तन्नो दंते महागणपती देवता एक महागणाधीश आम्ही स्थापना समर्पयामी. ओम श्री महागणाधीशाय गणपती बाप्पाची पूजा करायची. फुला 3 वेळा पाणी शिंपायचं. ओम श्री महागणाधीशाय नमः परमानंदम बोधा दोन्ही गवणीचे मूर्ती. सांगो पांगो मी दशनानम 3 वेळा पाणी शिंपायचं. सांगो पांगो मी दशनानम कल्पयामी प्रसिद्धवे. महागणपती देवता भ्यो नमो नमः. हळद कुंकूचं माताळ मध्ये सर्व पूजा ओम महागणाधीश रजनिचूर्णम समायुक्तम रसमांगलम शुद्धमान कुमकुम समर्पयामि. महागणपति देवताभ्यो नमो नमः. अक्षतानं दौडानं अक्षतानं दौडानं गणपति देवताभ्यो नमः. रिद्धि सिद्धि सहित महागणपति देवताभ्यो नमः. देवाना धूपम गणपती देवताभ्यो नमो नमः. पळी पळी नालावंती पाणी घालायचं. शुभ विढात अक्षरम समर्पयामि. हिरण्यगर्भ गर्भस्थ हे मधुजो विभावसो अनंत पुण्य फलद प्रचय महागणपती देवताभ्यो देवायचं. ओम गणपतये नमो नमः. महागणाधीश्वराय नमः. देवायचं सिद्धी महागणपती देवताभ्यो नमः. शुभ विढात अक्षरम समर्पयामि. महागणपती देवताभ्यो नमः. प्रसन्नेतु विधातरे विघ्नाय नाशमायन्तु सर्वाणि सुनायक. ओम भूर्भुवस्वं श्री महागणपती देवताभ्यो नमः. एकदन्ताय विद्महे प्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. नमः. शांति शांति शांति. सहितं देवताभ्यो नमः. सर्वोपचारादे परमानन्दं बोधाब्दो निगमनीच मूर्तये. सांगो पांगो मेघस्नानं कल्पयामि प्रसीदमे. त्र्यम्बकं यजामयं सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकं वन्दना मृत्युर्मोक्षयमामृतात्. पूजारम्भे समर्पयामि. बस आता यजमानी तुम्ही हे सूप घ्यायचं तुम्ही.
तर म्हणजे बघितलं आपण पूजा झालेली आहे इथे नवरदेवाची. आणि आता इथून आपण पुढच्या विधी पाहूया. तर मंडळी आता आपण बघतोय रुखवत नाचवत आहेत आणि नवरी मुलीकडून अगदी नवरा मुलगा जाणीवशावर बसलाय. तर तिकडे आता रुखवत नाचवत घेऊन जाणार आहात. तर पाहतो आपण कशी रुखवत नाचवत आहेत ते. खरंच आपल्या कोकणातले लग्नात हे अशीच धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत असते. खूप इंटरेस्टिंग आणि पाहण्यासारखं असतं. तर बघतोय आपण हे जे आपल्या साड्या घातलेले जे दिसत आहेत सोंग काढलेले ते मुलं आहेत, जेंट्स आहेत. आपण बघतोय साडी परिधान करून कसे नाचतायत. फुल धमाल मस्ती अगदी आपल्या श्रीकांतच्या लग्नात पाहायला भेटते. श्रीकांत आणि वृषालीच्या लग्नामध्ये अगदी रुखवत सुद्धा खूप नाचवली जाते.
आपण रुखवात घेऊन नवरदेवाच्या इथे आलोय. अगदी पार धुमाकूळ घातलाय, गाजवून टाकले रुखवात. खूप एन्जॉयमेंट. म्हणजे बघतोय आपण आता नवरदेवाला घेऊन चाललोय मांडवामध्ये. ढोल ताशाच्या गजरात नवरदेवाचं आगमन आता मंडपामध्ये होणार आहे. अगदी बघतोय आपण नवऱ्यासोबत नवऱ्याच्या करवल्या वगैरे. वराडी मंडळी सुद्धा आपल्या पाहायला भेटतात. अगदी नटून थटून सगळे आलेले आहेत आज श्रीकांतच्या लग्नात. आणि आपले नवरदेव निघालेत. चला चला लग्नाला चला. तर या मंडळी लग्नाला श्रीकांत आणि ऋषालीच्या. तर आपण नवऱ्या मुलाला घेऊन मांडवामध्ये मांडवाच्या जवळ अगदी येऊन पोहोचलेलो आहोतच.
आता फायनली श्रीकांत नवरा मांडवामध्ये येऊन पोचलेला आहे आणि मंगलाष्टकाने सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या मित्राचं श्रीकांतचं आणि ऋषालीचं शुभविवाह संपन्न होत आहे. म्हणजे अजून पुढील विधी बाकी आहेत, तर त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच आपण पाहूया आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून.
तर म्हणजे आपण बघतोय आता नवरीची गाठ बांधलेली आहे. फिरताना जरा अडचण होते त्यांना दोघांना पण. गुरुजी गाठ बांधतायत आणि बघतोय आपण नवरा आणि नवरीकडचा करा बदली गेलेला आहे, अदला बदल केलेली आहे. आता 5 फेरे मारून फिट आहे का कसे बांधले आता बघा फिरता कसं हे वाटत दुसऱ्याला आवड निर्माण होते ना. नमो देवी महादेवी शिवाय पाणी थोडं जवळ पडलं पाहिजे. भगवान मंगला यतन शिव देवं लग्नं म्हणजे समोर बघतोय तो आहे भातुकलीचा खेळ आणि अगदी लग्नाच्या आधी हा थाटलेला संपूर्ण संसार, 2 जीवांचा थाटलेला संसार आपल्या इथे पाहायला भेटतोय. वृषाली श्रीकांत हा संपूर्ण थाटलेला संसार आपल्याला पाहायला भेटतोय. आपल्या कोकणातलं लग्न पहिल्यांदाच अगदी बघतोय. बरोबर ना बाबा? कसं वाटलं आपल्या कोकणातलं लग्नविधी पाहून? अरे नाही म्हणजे आवडलं की नाही? अरे मजा आली का नाही म्हणजे असं बघून एन्जॉय, हे आपल्या कोकणातलं एन्जॉयमेंट बघून आनंद झाला ना मनाला. तर म्हणजे बघतोय आपण हे श्रीकांतचे मित्रमंडळी आलेत मुंबईवरून खास श्रीकांतच्या लग्नासाठी. आणि इकडे श्रीकांतचं तर म्हणजे इकडे आपण बघतोय आपल्या नवरदेवाचे मित्रमंडळी नवऱ्याचे चेंजिंग साठी आलेले आहेत. चेंज करून झालंय मित्रांनो. बघतोय आपण आता नवरा नवरी अगदी चेंज करून आलेले आहेत आणि रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू आहे नवरीकडे पिचडोली या गावामध्ये. तर बघूया यापुढे आता थोड्याच वेळात वरात निघेल आणि आपण आपल्या गावामध्ये जाणार आहोत. नवीन मेंबर आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहोत, वहिनी घेऊन जाणार आहोत आपल्या गावामध्ये. तर मंडळी आजच्या व्हिडिओतून आपण पाहिलं श्रीकांतचा आणि वृषालीचा शुभविवाहाचा कार्यक्रम. आपल्या कोकणातील अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्याला आजचा शुभविवाह पाहायला मिळालेला आहे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना नक्कीच आवडला असेल, कारण आपल्या कोकणी पद्धतीने आजचा आपला शुभविवाह आपल्याला पाहायला मिळाला. तर हॉलवर आता हल्ली हॉलवर लग्न होत असतात, परंतु आपल्या कोकणात काही ठराविक लग्न होतात. पण जी काही मज्जा असते ती आपल्या कोकणातल्या लग्न कार्यात असते, तर ती आपल्याला पाहायला मिळते. तर मंडळी नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर मंडळी आता नवरा निघेलच पिचडोली या गावातून आपल्या सातांबा गावामध्ये यायला. तर मंडळी आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आणि कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे. तर आपण वरात ही आपल्या सातांबा गावातील वरातीचा कार्यक्रम अगदी गृहप्रवेशापर्यंत पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघणार आहोत. तर मंडळी चला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.